बिनविरोध निवडलेल्या जागांवरची निवडणूक रद्द करा. उद्धव ठाकरेंनी ही मोठी मागणी केली आहे. बिनविरोध झालेल्या जागांवर पुन्हा निवडणूक घ्या अशी मागणी उद्धव ठाकरेंकडून करण्यात आली आहे. निवडणूक आयोगात दम असेल तर बिनविरोध निवडी रद्द करा असं थेट आव्हान खरं तर उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला दिलं. चोरी पकडल्यानंतर त्यांनी आता उमेदवारांची पळवापळवी सुरू केली. साम दाम दंड भेद म्हणजे एवढे निगरगट्टा आणि कोडगे राज्यकर्ते यापूर्वी महाराष्ट्राला तरी लाभलेले नव्हते. कल्याण डोंबिवली असो, ठाणे असो, बिनविरोध निवडणूक करून घेण्याची ही जी काय प्रक्रिया ते राबवत आहेत, हा लोकशाहीचा आणि जनतेचा अपमान आहे. एकूण काय की निवडणुकीमध्ये दमदाटी करून जिथे जिथे बिनविरोध निवडणुका झाल्यात, हे मला असं वाटतं निवडणूक आयोगाचं थोडंसं नाटक आहे की त्यांचा निकाल त्यांनी राखून ठेवलेला आहे. शेवटी ते त्यांच्याच वळचणीला जाणार आणि ते जाहीर करणार. आणि जिथे जिथे बिनविरोध निवडणुका ह्या करून घेतल्या गेलेल्या आहेत तिकडे निवडणूक प्रक्रिया ही नव्याने राबवली गेली पाहिजे. तर राहुल नार्वेकरांचं वर्तन चुकीचं आहे. विधानसभा अध्यक्षांवर कारवाई झाली पाहिजे अशी देखील मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. राहुल नार्वेकरांना अध्यक्षपदावरून निलंबित केलं पाहिजे. राहुल नार्वेकरांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी थेट मागणी उद्धव ठाकरेंकडून करण्यात आली आहे. अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला जाऊ शकत नाहीत किंवा त्यांनी जाता कामा नये असं एक अलिखित किंवा लिखित दंडक आहे. त्याला छेद देणारं उद्दाम वर्तन त्यांनी परवा केलेलं आहे आणि म्हणून त्यांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे. त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण असेच जर का सगळे वागायला लागले, अगदी मंत्र्यांना सुद्धा त्यांचा लवाजमा घेऊन निवडणूक प्रचारात फिरता येत नाही. हे ऑन द स्पॉट म्हणजे हे काय, तो जो काय नायक पिक्चर मधला अनिल कपूर स्वतःला समजतात. परत एकदा सांगतो, राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपदावरून निलंबित केलं गेलं पाहिजे. त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जिथे जिथे बिनविरोध निवडणुका ह्या करून घेतल्या गेलेल्या आहेत तिकडे निवडणूक प्रक्रिया ही नव्याने राबवली गेली पाहिजे. तर वरळीत काल कावळे जमले होते. भाजप आणि शिंदेच्या सभेवर उद्धव ठाकरेंनी ही टीका केली आहे. महाराष्ट्राचं राजकारण फार वेगळं सुरू असल्याचंही ते म्हणाले. काल एक त्यांचा कुठला वरळीला डोम, तिथे सगळे डोमकावळे जमले होते आणि तिथे मी डोमकावळे एवढ्यासाठी म्हणालो, जे मराठी होणार हिंदू होणार म्हणतायत ते शिवसेनेतलेच बरेचसे गद्दार तिकडे गेले होते. ते कोण आहेत धर्माने? ज्यांना शिवसेनेने मोठं केलं ते धर्माने कोण आहेत? मुंबईचा महापौर हा मराठीच होणार. आतापर्यंत हा मराठीच शिवसेनेने महापौर केलेला आहे. पण भारतीय जनता पक्ष आमच्यासोबत असताना त्यांनी उपमहापौर काय केले होते हा त्यांनी स्वतःला प्रश्न विचारावा. तर नवीन शिवसेना भवन पहिल्यांदा पाहिलं अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली आहे. खूप वर्षांनी शिवसेना भवन मध्ये आलो, 20 वर्षांनंतर जेलमधून सुटून आल्यासारखं वाटतंय अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिलेली आहे. तर राज ठाकरेंनी शिवसेना भवनात गेल्यानंतर ही प्रतिक्रिया दिलेली आहे. 20 वर्षांनंतर जेलमधून सुटून आल्यासारखं वाटतंय अशी भावनिक प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिलेली आहे. नवीन शिवसेना भवन मी पहिल्यांदाच बघतोय आणि माझ्या मनामध्ये कायमच्या कोरल्या गेलेल्या ज्या काही आठवणी आहेत त्या सगळ्या जुन्या शिवसेना भवन मधल्या आहेत. त्याच्यामुळे आता कुठे काय होतं हेच आता मला आता समजत नाहीये किंवा कळत नाहीये. पण जुन्या शिवसेना भवन मधल्या आठवणी या खूप काय म्हणू त्याला, रोमांचकारी आणि आनंददायी आणि असा त्या आठवणींना म्हणजे मी तुमच्यावर जर बसलो मी तर इतक्या गोष्टी मला तुम्हाला सांगता येतील पूर्वीपासूनच्या. गाडीतून पाऊल बाहेर टाकल्यानंतर ते आत्तापर्यंत 20 वर्षानंतर राज शिवसेना भवनमध्ये येत आहेत. 2 भाऊ एकत्र येत आहेत. आपल्याला काय वाटतं, कसं पाहता आपण ह्याच्याकडे? म्हटलं अरे येऊ तर दे, मग पाहतो ना. साहजिकच आहे, आनंद आहे. एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवं चैतन्य सळसळतं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.